हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उद्या नवरात्र सुरू होतीये आणि नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे। अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे। नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो। असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो। दिवा लावण्यासाठी चौरंग किंवा पाटावरती गुलाल किंवा तांदूळाने अष्टकमल काढावे। म्हणजे काय? अष्टकमल म्हणजे 8 पाकळ्यांचे कमळ। शुद्धता, आत्मज्ञान, आत्मसमृद्धी आणि विश्वाशी सुसंवाद याचे ते प्रतीक मानले जाते। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे अष्टकमल काढून घ्यायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही जर ही थोडी 1-2 वेळेस ट्राय केली तर तुम्हाला ती लगेचच जमून जाईल। आणि अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा। त्यामुळे दिव्यात काय होईल, तेल किंवा तूप हे आपलं जास्त प्रमाणात राहू शकेल। आणि शक्यतो नवरात्रात काय करतात, पितळेचे किंवा मातीचे असे काही विशेष प्रकारचे दिवे येतात, तर ते वापरले जातात। काहींच्या दिव्यांना वर्ण काचेचं आवरण असेल तर तेही दिवे खूप चांगले असतात की नवरात्रीत जो आपला अखंड दिवा आहे की त्यामुळे तो लवकर विझत नाहीत। आणि अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी किंवा तिळाच्या तेलाचाच वापर करावा। दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा ते त्यात घालत राहावे। आणि ह्या अखंड दिव्याची जी वात असती ती आपण कापूस याने तयार करू शकतो किंवा जे रक्षासूत्राचा धागा असतो त्यापासून ही वात तयार करता येते। फक्त ती जाड व लांब असावी, कारण 9 दिवस पुरेल इतकी आपल्याला ती तयार करावी लागते। ही अखंड दिवा आपल्याला जिथं आपण घट बसवतो, देवी बसवतो त्याच्या समोर लावावी लागते। परंतु लावताना थोडीशी अशी काळजी घ्यायची की जिथं डायरेक्टली वारा किंवा हवा लागणार नाहीत। म्हणजे काय होतं, आपण सगळी किती दुसरी काळजी घेतली तरी दिवा जिथं हवा डायरेक्ट येत असेल, फॅन जवळ असेल तर तो लवकर विझला जाईल। तर माझ्याकडे आता हा पितळाचा मोठा एक दिवा आहे, तर त्यातच मी तेल घातलंय आणि मोठी अशी वात करून घेतली आहे, ती लावून घेतली। आणि आपल्याला इथं हे जे आपण अष्टकमलचं काढलेलं आहे तर त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। याच्याऐवजी असे मोठ्या वाटीचे असे पितळाचे दिवेही येतात, तर ते वापरले तरीही चालतील। आणि आपण दिवा लावण्याआधी आपल्या ह्या दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, कारण नवरात्रात या अखंड ज्योतीला खूप महत्त्व दिलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या या आता नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावू शकता, हे अष्टकमली काढू शकता। खूप साधी सोपी पद्धत आहे त्याची। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि उद्यापासून नवरात्र सुरू होतीये, तर तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।